छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी महापौर रशीद मामू यांच्यामध्ये एक वाद झाला होता. त्याबाबत आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत स्वतः रशीद खान मामू आहेत. मामू, काय वाद होतात? आपण या वादाच्या बाबतीत वरिष्ठांशी काही बोललात का? नाही, मी कोणाशी बोलला नाही. फक्त खैरे साहेबाची भेटला, ते आता भेटले नाही तर मग आता मी त्यांच्याशी भेटू आणि काय मी दूर करून घेऊ. कशा इलेक्शनमध्ये मी काम नाही केला होता, ते वेगळी गोष्ट आहे. परंतु त्यांचे वडीलपासून माझे संबंध आहे, थोडा निघून घेऊ. जसं आपल्या घरामध्ये भांडण असतात ते निघून जातं, असं काय नाही. आणि याच्यामध्ये कोणीही पार्टीचे माणूस आज मागला नाही की मामूला कशाला घेतले या कोणी समाजाचे काय नाही. म्हणजे सगळे प्रेम दिले मला. मी ऑफिसमध्ये गेलं, काल बी सगळे लोक भेटले, मला कोणी नाही. काल आदित्य ठाकरे स्वतः शहरात होते, याबाबत काही चर्चा झाली का? नाही, मी फक्त त्यांना भेटलो. ते म्हणे मामू मी तुम्हाला ओळखतो. मी मला बरोबर आहे साहेब. आणि त्यांना त्या वेळेला विचारलं तर ते म्हणे की पार्टीमध्ये मामू आलेला आहे. विरोध फक्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जर बघितला तर विरोध फक्त खैरे साहेबांचा असं वाटतंय का? नाही, असा नाही. त्यांना लागला होता, मी आता ते दूर करून देऊ ना. आता काय, आता जास्त सांगले तर मग आता सगळं बाळणार. आता आम्ही ते दूर करू. आपल्या प्रचाराला खैरे साहेब येणार आहात का? तुम्ही त्यांना बोलवणार का? नाही, त्यांना बोलवणार नाही. मानले तर त्यांना समजून सांगू, पटवून सांगू, सगळं करू. मी त्याच्या घरी जाऊन याचा अर्थ असा का आपण खैरे साहेबांची नाराजगी दूर करणार आहात? नाही, दूर त्यांची नाराजगी दूर नाही ना. आता पार्टीमध्ये घेतलं, त्याने काय म्हणले, साहेबाने पार्टीमध्ये घेतलं, मला काय म्हणायचे नाही. त्याने सत्व सांगितलं ना. कारण की हे बरोबर आहे, आपल्याला स्वतः उद्धव साहेबांनी आपल्याला पार्टीत प्रवेश दिलेला आहे, त्यामुळे खैरे साहेबांची थोडीशी नाराजगी आहे असं वाटतंय का? नाही, आता ते आपण सांगू शकत नाही ना. त्यांनी आपण नाराजगी दूर करू ना त्यांची. असं काय त्याच्यामध्ये नाही. म्हणजे आपण शेवटपर्यंत आता पक्षामध्ये राहणार आहोत. हा, ते तर बरोबर आहे ना. आता काय, माझी वय, मी सिनियर सिटीजन आहे, जुना झालेला आहे. मग आता इथून तिकडून गेलं तर तेच जमणार नाही. आता मग आपण तिकडे राहणार. ते तिकडून पार्टीमधून जे आदेश आले तिकडे जाऊ, मी प्रचाराला जाऊ तिकडे मी, आणि त्याला फायदा घेणार. पार्टीचे येणारे आदेश आपण मानणार आहात? ते बरोबर आहे ना साहेब. ते तर ऑर्डर मानायला पाहिजे, नाही तर काय त्याच्यामध्ये होणार नाही ना. मग हे होते स्वतः रशीद खान मामू. बघत राहा UCN TV.